तुमच्यासोबत असं कधी घडलंय का? मेन दिवाळीचा सण सुरू झाला, तुमच्या नवीन घराची पहिली दिवाळी, पहिला पाडवा आणि त्यातच तुमचं लागलं दिवाळं. हे माझ्यासोबत घडलं का? ते व्हिडिओमध्ये पुढे मी नक्की सांगते. आता खूप सारे व्हिडिओ पेंडिंग होते, तर त्यातला पाडव्याचा हा सगळ्यात पहिले व्हिडिओ. पाडव्याच्या दिवशी यांना औक्षण केलं आणि वाट पाहत होते मला गिफ्ट भेटायची. गिफ्ट तर मला भेटलं, पण माझा चेहरा हा पडलेलाच. का ते मी पुढे नक्कीच सांगते. यांचं औक्षण केलं. औक्षण केल्यानंतर मंदिराच्या देवांचं सगळ्यात पहिले औक्षण करून मग मी यांचं औक्षण केलं. आणि ही जी साडी घातली होती ती होती माझी फेऱ्याची. सो नमस्कार, मी सोनाली तुमचं स्वागत करत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. पाडव्याची सगळं हे केल्यानंतर आम्हाला जायचं होतं मुंबईला, कारण की आमच्यासोबत घडलंच असं काही होतं की तुम्हाला सांगूही शकत नाही मी की माझा किती चेहरा पडलेला होता. कारण की आमच्या दादानी केला होता हा सगळ्यात मोठा घोळ. त्यांनी माझ्या लॅपटॉपचा डिस्प्ले पूर्णपणे केला होता खराब. इतक्या जोराचा लॅपटॉपचं त्याचं स्क्रीन आदळलं ना की त्याचा डिस्प्लेच गायब झाला. मला होतं जाम टेन्शन. आणि हा एवढा मोठा कांड करून साहेब बघा मस्तपैकी जाऊन सोप्यावर आराम करत होता. पण दुसरा आम्हाला ऑप्शनच नव्हता, त्यामुळे आम्हाला निघायचं होतं मुंबईला. मुंबईच्या दिशेने आम्ही गेलो. फायनली मुंबईला पोहोचल्यानंतर मुंबई मेरी जान हे एक वाक्य मस्तपैकी माझ्या माइंडमध्ये आलं. तिथे पोहोचल्यानंतर ऑफिसलाही पोहोचलो. ऑफिस होतं आहे अंधेरीमध्ये आणि तिथे कलिग्स होते. सगळ्यांना भेटले, बोलले आणि माझं लॅपटॉप रिप्लेसमेंट हे इन्स्टंट पद्धतीने करून दिलं. हो, कारण की खूप सारे हाय प्रायोरिटीचे टास्क आणि ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट पर्सन असल्यानंतर त्याची प्रायोरिटी काही वेगळीच असते. तिथून नंतर सगळ्या प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. पण मध्येच पनवेल होतं आणि पनवेलला राहतो माझा भाऊ, मामी भाऊ. आता मामी भावाला भेटल्याशिवाय आम्ही तर तिथून जाणार नव्हतो. आम्ही निघालो पनवेलला. पनवेलला गेल्यानंतर मला वाटलं वहिनी आणि दादा असतील आणि मामा असतील औरंगाबादला. पण मला सगळ्यात मोठं सरप्राईज भेटलं जे मामांना भेटून. मला आहे मुळात 5 मामा आणि त्यापैकी हे एक आहे माझे मामा. मामांना भेटून बोलून सगळ्यांशी खूप छान वाटलं. वहिनीचा स्वयंपाक आमच्या आजचा एक नंबर आहे आणि त्या म्हणजे आमच्या घरच्या अन्नपूर्णा आहे. तुम्हाला कोणाला खरंच त्यांच्या रेसिपी पाहिजे असेल तर यूट्यूबवर मनीषा होम रेसिपी नावाचं एक चॅनल आहे आणि खूप सारे सबस्क्रायबर आहे. नक्की फॉलो करा आणि चमचमीत जेवणाचा आस्वाद घ्या. दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं गावाकडे, म्हणून आम्ही तिथून पुण्याच्या दिशेने रवाना झालो. भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळ. तोपर्यंत बाय.